राज्य सरकारने लागू केलेल्या TDR धोरणाविरोधात शिवसेनेच्या वतीने मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले। शहरातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांच्या घरांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे TDR धोरण शासनाने येत्या अधिवेशनापर्यंत रद्द करावे, अन्यथा नागरिकांसमवेत मंत्रालय आणि शहरातील भाजपच्या 8ही आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला। राज्य शासनाने लागू केलेल्या TDR धोरणाविरोधात शिवसेनेतर्फे नॉनस्टॉप परिसरात मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमन, शहर संघटक श्याम देशपांडे, शहर समन्वयक उत्तम भेलके, समन्वयक गजानन थरकुडे, शिरीष आपटे, शहर उपप्रमुख विशाल धनकवडे, अमोल हरपळे, संदीप मोरे, प्रशांत बदे, नगरसेवक योकेश मोकाटे, गजानन पंडित, दीपक कुंजीर आदी यावेळी उपस्थित होते। TDR कायद्यांमधील 5.4 हे कलम रद्द करण्यात यावे। 1997 साली युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लागू केलेली TDR धोरणाची नियमावली ही जास्त लाभदायक असल्यामुळे त्यातील तरतुदी कायम ठेवाव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली। जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद। पुणेकर नागरिकांच्या हक्काच्या पुनर्विकासाच्या धोरणाच्या विरोधामध्ये शासनाने 28/1/2016 रोजी जो शासन निर्णय केलेला आहे, त्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज गेली महिनाभर लढा देत आहोत। शिवसेनेच्या वतीने अनेक ठिकाणी चर्चासत्र करून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना सह्यांच्या स्वाक्षरीचं अभियान शिवसेना पुणे शहरांनी गेले 10 दिवस चालवलेले। आतापर्यंत मी जवळपास 6000 सह्या या लोकांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माननीय मनोहर जोशी सर यांनी जो TDR वापराचा निर्णय दिला आणि या शहराला तो कायदा लागू केला, त्यामुळे अनेक सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना कोथरूड असेल, सहकार नगर असेल, दुबेवाडी असेल, शिवाजीनगर असेल, भांडारकर रोड असेल, प्रभास रोड असेल, एरंडवण असेल, या शहराच्या सर्व उपनगरांमध्ये घरं घेणं सोयीचं झालं। अचानक मूठभर मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या जे पुनर्विकासनाचं घरांचं हक्काचं स्वप्न आहे, हा गंभीर प्रश्न शासनाच्या लक्षात घ्यावा म्हणून या ठिकाणी एक मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे।